कवड संघाचं 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे. अनिश आणि दर्शनी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर फ्रंटलाईन गोलंदाज उगलेपाड्या संघावरून सज्ज होताना पाहायला मिळतोय प्रणय. पहिला चेंडू टर्न केलेला लॉवर फुटात चेंडू होता. मिडियम रिझर्वमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज अनिश पूर्ण होतोय. एखाद्याने स्वतःचा अकाउंट ओपन करताना तो पाहायला मिळतोय. यायला मात्र इनफिल्डच्या वरून पंचाचा 9 बॉलचा इशारा येतोय. हा फटका खेळलेला आहे. या कॉकर रिझर्वमध्ये चेंडू फील केला गेलेला आहे. 2+1 अशा 3 धाव धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू थेट देखील असणार आहे. दर्शन स्ट्रायकर बॅटर पाहतोय. स्विंग अँड मिस यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी निघून जातो विकेट हातामध्ये. या चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते कारण फ्रीट चेंडू होता. मात्र या चेंडूवर वापसी करताना गोलंदाज प्रणय पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक लावून षटकार. स्वप्नीलजी शेलार आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. हो हो खडे खडे हा फटका देखील पाहायला मिळतोय आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. यावेळी कॉर्नर रिझर्ववरून षटकार 2 रो 2 में 2 ठोक डाले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार फलंदाज दर्शन घडवतोय. सीमारचे दर्शनाचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. पोचस्थिती 16 धावा सध्या होत नाहीत. धाव जणू काही वाद आहेत. धावांचा महापूर दर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आक्रमणाला सुरुवात केलेल्या पावलाच्या षटक आणि पावलाच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी दर्शन करून पाहायला मिळते. यावेळी मात्र बेस्ट टाइम फटका. चेंडू हवेमध्ये यशस्वी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. धाव घेतली जाते. 2 धाव फलंदाज कंप्लीट करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. विसे पण त्या फटका केलेला अगदी रन घेण्यासाठी हरण बंधन आपण बोलतोय. फलंदाज एक रिस्की रन्स फलंदाजने पूर्ण केलेले आहे आणि सिंगलने अखेर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर मित स्पोर्ट्स कवड बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. बिनबाद जिंदाबाद 19 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कासपाडा बॉईज 6वे विपक्ष जहनमान पुंडास या 2 संघामध्ये.
पुंडास संघाचं देखील आपण खेळ पुढील सामन्यामध्ये पाहणार होतो आणि पुंडास गावची एक क्रिकेटचे खंत समर्थक स्वप्नीलजी शेलार यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आपण या अगोदरच केलेलं आहे. पुंडास संघ देखील आपल्याला ही नेक्स्टमध्ये पाहायला मिळेल आणि आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 19 आपण पाहतो आणि दुसरं षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनेकरी फलंदाज दर्शन आक्रमक दर्शन आपल्याला पाहायला मिळतो या डावामध्ये, ज्याने अगदी पहिल्याच षटकामध्ये षटकांची उधळण केलेल्या 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. नाणेफेक नक्कीच गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय कवडपे हा संघ. याले हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, मात्र बॅकवर्ड स्क्वेअरिंग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि हा चेंडू निघून गेलेला आहे सीमापार चौकार. चार ने पोहोचली 23 विदाउट लॉस. चांगली सलामी देताना आपण बघतो मिड स्पोर्ट्सचा कवड बी संघासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज खास करून दर्शन इनिंगमध्ये आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि बहुतांशी धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पुन्हा एकदा हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फाटका मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. स्क्वेअरिंग रिझनमध्ये चेंडू फील केला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदललं. धावसंख्या 24-24. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. कासपाडा बॉयज चावे आणि जन्मान पुंडास पुढील सामना या 2 संघांमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल मनोज भावरपाडा विपक्ष गावते हिवाली या 2 संघांमध्ये. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतो वाईट नो बॉल. येस नोचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडताना धावसंख्या 25-25. यावेळी कंट्रोल फटका मेडिक रिझनमध्ये 1 धाव तर कंप्लीट केली जाते फक्त 1च धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावफलक घालता ठेवले आहे षटकामध्ये. आपण पाहतो धावसंख्या 26-26. पहिले षटक मागे ठरलं तर प्रणय याचं, पण या षटकामध्ये रोशनने चौकार खर्च केल्यानंतर कमबॅक केलेलं आहे. हो केलेल्या चेंडूला स्क्वेअरिंग रिझनमध्ये चेंडू जातोय. इथे देखील एक सिंगल पेक्षा अधिक नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे रोशन या गोलंदाजाने. आतापर्यंत आपण बघितलं तर कवड बी संघाच्या फलंदाजांना धावसंख्या 27. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये मिडिक रिझनमध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. प्लॅन मिस. दुसऱ्या षटकाची समाप्त झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या मिस स्पोर्ट्स कवड बी संघाची धावफलकावर 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. ओमसाई मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. सिद्धेश पाटील आपण बोलतोय, ज्यांचे 2 सुपुत्र, त्यांचा आज वाढदिवस आहे. विराज सिद्धेश पाटील आणि वंश सिद्धेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अगोदरच हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. आज तालुका क्रिकेटमध्ये देखील दोन दिग्गज खेळाडूंचा वाढदिवस आहे. कारण आजच्या दिवशी बुम बुम सुभाष ठाकरे याचा देखील जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी सिक्सर किंग ऑफ कारिवली पप्या खारीक याचा देखील जन्म झाला होता. यावेळी मात्र पंचाचा बेमर 9चा इशारा होतोय. 1+1 अशा 2 धावा धावपर्यंत जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील 400+ चेसिंगचा देखील रेकॉर्ड घडला होता. कारण 12 मार्च 2006 या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा करून काढल्या होत्या आणि 438 धावा प्रत्युत्तर देताना तो सामना दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला होता. यामध्ये मिड ग्रेझरमध्ये चेंडू जातोय. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. पहिल्या डावामध्ये रिकी पॉन्टिंगचा शतक पाहायला मिळतो. मात्र त्याचं प्रत्युत्तर देताना इटका जवाब फत्तरशे देताना अर्शल गिब्सने देखील 175 धावा कुठून काढताना तो सामना दक्षिण आफ्रिका संघाला जिंकून दिला होता आणि ती घटना आजच्या दिवशी 2006 मध्ये घडली होती. 20 मध्ये हा फटका केलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावीसाठी प्रयत्न केला जातोय कारण थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. सुखरू आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना आपण पाहतोय फलंदाज 2 धाव कंप्लीट केले गेले आहेत आणि 2 धावांनी कवाड 20 संघाची धावसंख्या पोहोचते ती 32वर 32. यानंतरचे दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कासपाडा बॉईज सावे विपक्ष जॉनमन पुंडास या 2 संघामध्ये. दिवंगत मंजुला अनंत सोनावणे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्समध्ये पुढील सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. प्लॅन मेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. पुढील सामना आपण पाहणार आहोत कासपाडा बॉईज सावे विरुद्ध जॉनमन पुंडास या 2 संघामध्ये. सावे संघाने आणि पुंडास संघाने आपण टॉससाठी घ्या कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळी लॉफ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक कॉक रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मोका भी दिया और छक्का भी दिया. संघ 38 तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. अजून पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे आईगावदेवी पिलंज संघाने पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाला पराभूत करून. तर आजचा दुसरा सामना आपण पाहतोय मी स्पोर्ट्स कवाड बी विपक्ष उगलेपाडा या 2 संघामध्ये. ओमसाई उगलेपाडा विपक्ष मी स्पोर्ट्स कवाड बी या 2 संघामधील आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना पाहायला मिळत आहे. आणि यानंतरचा तिसरा सामना आपण पाहणार होता कासपाडा बॉईज सावे विरुद्ध जॉनमन पुंडास या संघामध्ये. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल रिझानच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार फ्लॅट 6. आणि षटकातील संघाच्या धावसंख्या येतो आकार धावसंख्या 6ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 44वर 44. यानंतर आपण सामना पाहणार आहोत कासपाडा बॉईज सावे विरुद्ध जॉनमन पुंडास. त्यानंतर मनोज भावरपाडा विरुद्ध गावदेव हिवाली आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल पिलंज विपक्ष आई पिलंज विरुद्ध दत्तकृपा ढोंडारोली या 2 संघामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. त्यानंतर भावरपाडा हिवालीमधील विजय संघ बापा स्पोर्ट्स सावे संघाशी लढताना पाहायला मिळेल. पंधरा चेंडूचा सामना करताना 39 धावसंख्या दर्शन फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 45 धावा, ज्यामध्ये 39 या धावसंख्येवर 15 चेंडूचा सामना करताना दर्शन फलंदाजी करत आहे. आपल्या अर्ध्या शतकापासून तो 11 धावेने दूर आहे. पाहूया विराट स्पोर्ट्स सेलर अमित सेल्लेकर आयोजित विराट चषक 2026 मधील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? पहिली 50 झळकवण्याचा मान तो प्राप्त करेल का? 11 धावेने आपल्या 50पासून तो दूर आहे. आतापर्यंत दर्शन यांनी चांगलं प्रदर्शन घडवलेलं आहे. चांगले फलंदाजी दर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उगलेपाडा संघाकडून बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. रोहन वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, टर्न केलेल्या चेंडूला मिडियम रिझनमध्ये वैयक्तिक 40 या धावसंख्येवर पोहोचताना पण पोहते दर्शन आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 46वर. पिलंजी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या जवळ एक बाईक आहे. त्या बाईकची ग्लास चमकत आहे. आपण ती खाली करायची आहे. येस येस, हां 30 ग्लास. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, मात्र त्याला होल देऊन चेंडू गुल होतो सीमा पार. स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून हा षटकार. देखील कंप्लीट होताना आपण बघतो मेन स्पोर्ट्सचा कवाड बी संघाचा धावसंख्या 52, 52. शेवटचे षटक मार्गास आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 52 धावा धावपलीवर झलकल्या गेल्या आहेत. शेवटचे षटक रोहन हाताळताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फान केलेल्या चेंडूला शॉर्ट फांडली रिझनमध्ये चेंडू अडवला गेला, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली ती 53वर. पिल्यांच्या संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या बाजूला जी एक बाईक आहे त्या बाईकची ग्लास चमकत आहे. आपण ती काच खाली करायची आहे. जे आमचा बॅनर आहे त्या बॅनरच्या मागे बरोबर तिकडं या बाजूला. यस येस, हां तीच बाईक. ऑन साईडला मिडियम रिझनमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. वैयक्तिक 41 धावसंख्येवर फलंदाजी करतोय दर्शन. आता मात्र अर्ध्या शतकापासून त्याला वंचित राहावे लागेल, कारण स्ट्राईक देखील चेंज झालेले आहे. यावेळी टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल रिझनमध्ये एक सिंगल रनसाठी या सिंगलने मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाची धावसंख्या पोहोचते ती प्रथम फलंदाजी करता मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाने आपल्या धावपलीवर एकूण धावा जोडल्या त्या 61 आणि 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ओमसाई उगलेपाडा या संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कासपाडा बॉयज चावे विरुद्ध जर्मन पुंडास या दोन संघामध्ये. जर्मन पुंडास संघाने आलेले आहेत आणि कासपाडा बॉयज चावे संघाचं संघाने देखील आलेलं आहे. दोन्ही संघाने आपण या आपण दिवंगत मंजुला अनंत सोनावणे टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. साहिलजी खुदाडे यांना विनंती असेल का आपण या आपल्या शुभ हस्ते आपण दिवंगत मंजुला अनंत सोनावणे टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. खुदाडे साहेबांच्या शुभाचे टॉस केला जाईल. हे आपण पाहू शकता. एका बाजूला अम्मी सेलारकर तर दुसऱ्या बाजूला विराज ट्रॉफी. ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. अम्मी सेलारकर पुंडा संघटनेचा कॉल आहे, मात्र विराज ट्रॉफी आलेला आहे. म्हणजे या चावे संघाने टॉस जिंकला. खुदाडे साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठाची 16 आहे.
सहाव्या संघाने एक टॉस जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आपण पाहतो विराट चषक 2026चा विराट स्पोर्ट्स शेलार आणि अमित शेलारकर यांच्या वतीने या योजनेविषयी काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. टॉस जिंकले, टॉस महत्वाचा होता. फिल्डिंग करण्याचा फिल्डिंग करताना आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा संघाने का टॉस गमावलेला आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले गेले आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? खूप उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आहे. खेळायला मजा येईल. टॉस गमावलेला आहे. हा टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. प्रथम फलंदाजीच करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू. आणि 40+ जाण्यासाठी असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सागर आहेत, स्वप्नील, भरत. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असणार आहे? बॅटिंगसाठी. बॅटिंगसाठी आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे. 6व्या संघाच्या संघाने का टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय हा टॉस बसून चला आमच्या कॉम्बॉक्समध्ये जे सज्ज आहेत आमचे सगळे समोरचे मोहनीश पाटील. चेक. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. वेलकम बॅक मंडळी. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय विराट स्पोर्ट्स चषक 2026 चा फॉर्मॅट आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने मीत स्पोर्ट्स कवाड बी आणि अगेन्स्ट 2 हात करत असताना त्यांच्या समूहात आपल्याला टीम पाहायला मिळते. चेक. दरम्यान राहुल कोरडे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायात आपले देखील विराट स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर आयोजित विराट चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. सोमसाई उघडेपडा टीम आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये तब्बल 61 धावा फलकावरती जोडलात. एकदा बॅटिंग समरीकडे आपण लक्ष देऊयात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये आणि ही पहा बॅटिंग समरी डोळ्यासमोर आपण पाहतोय. अनिश होते सुरुवातीला. अनिश 4 बॉल फेस करत असताना 2 धावा बनवला, तो माघारी परतला. पण त्यानंतर दर्शन कमालीचा खेळ 18 बॉल 47 नॉट आउट राहिलाय आणि सुपर बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचाच एक मोठा टोटल उभा केलाय. 61 धावा फलकावरती बनवल्या आणि 62 धाव्यांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून आणि बॉलिंग आपण सध्या पाहू शकाल. प्रणयने हा षटक हाताळलं. 19 धावा त्याने खर्च केल्या. विकेटलेस राहिला. रोशन आला. रोशनची गोलंदाजी मी म्हणेन की चांगली राहिली. 1 विकेटही घेतला होता आणि 8 धावा त्याने दिल्या. पण रोशनला वगळला गेला तर बघा प्रणय, रोहित, रोहन हे तीनही गोलंदाज जे आहेत ते 15+. त्यांची इकॉनॉमी जर बघू शकाल, एकाची 16, दुसरा 18, तिसरा 19, म्हणजे तीनही गोलंदाजाने भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात आणि विकेट तिघांना नाही मिळाले. फक्त रोशनच्या खात्यामध्ये 1 विकेट, त्याने फक्त 8च धावा दिल्या आणि त्याचाच एक टोटल मोठं उभं झालं आणि ते मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना आता ओमसाई उघडेपाडा टीमकडनं ओपनिंग पेअर्समध्ये आघाडीची 2 बॅटर्स मैदानात दाखल. प्रणय आणि रोहित. आणि रोहित आहे स्ट्रायकर एंडवर आणि गोलंदाजी करण्याकरिता राहुल षटक क्रमांक पहिला घेऊन राहुल तयार होत आहे. बॉल तयार. पहिला बॉल. अंपायरचा इशारा डेड बॉल. मृत चेंडू. कोणत्याही प्रकारची धावी नसेल, बॉलही नसेल, कारण की चेंडू हाताळलाच नाही. पदतालित्यामध्ये थोडे व्यथ्य आले आणि एक गोष्ट जर बघितलं गेलं तर ओमसाई उघडेपाडा टीमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे, पण दुसऱ्या बाजूने मीत स्पोर्ट्स कवाड बी संघाची मी म्हणेन की त्यांची बॉलिंग देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. बॅटिंग चांगली झाली आहे पण बॉलिंग देखील त्यांची भरपूर चांगली आहे. पहिलाच बॉल उडवला. स्कोअर लेगला चालला. फिल्डर आहे जरूर पण पाहत राहतील. सिक्सर. ओव्हर पिच बॉल होता. क्रॉस बॅटने उडवला बॉल आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या पलीकडे दमदार स्ट्रोक रोहितचा बॅटमधनं. आणि बघा मोठा टोटलचा जेव्हा तुम्ही पाठलाग करताना तेव्हा सुरुवात जशी हवी आहे तशी मिळून दिले रोहितने. बॉल तयार. पुन्हा आता सॉफ्ट हँडलने चेंडू आतमध्ये आला आणि अगदी हलक्या हाताने खेळून काढला गेला एका सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीनं 10 फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 7 या आकड्यावरती.
2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं आणि पॉवर प्लेचं षटक जे आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय, या पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा एक्झिक्यूट कराव्या लागतील. पुन्हा शॉर्ट बॉल बॅटच्या कडे लागला. आता पाठी फिल्डर आहेत, पण यष्टीरक्षकाच्या डोळ्यावरती रिफ्लेक्शन्स आले सनलाईटचे आणि त्याच्यामुळे ती कॅच कंप्लीट नाही झाली. असं वाटत होतं की पहिला विकेट आला असता. ॲक्शन रिप्ले पाहूयात. हा पहा, शॉर्ट बॉल आउटर एज लागली बॅटची आणि त्यानंतर हो थांबले. रिफ्लेक्शन्स आले डोळ्यावरती आणि त्याच्यामुळे ती कॅच नाही कंप्लीट करू शकले. पण त्यानंतर रनआउटची संधी देखील होती, पण ती देखील गमावली गेली आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 8 या आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल आहे. आता देखील बाउन्स चांगला पाहायला मिळाला, पण अंपायरचा इशारा काय येतोय तर बाईच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील 4. अति जास्त उसळी घेतली. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. साईड अँगलने डीपमध्ये खेळत होता बॅटर. उसळी घेतली भरपूर सारी. थोडं वाकला होता बॅटर, गुडघे वाकवले होते, त्याच्यामुळे अंपायरने तो कुठला प्रकारचा इशारा पाहायला मिळाला नाही आणि योग्य डिसिजन. कारण की बॅटर भरपूर डीपमध्ये देखील होता आणि खाली देखील वाकलेला. पण 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती आतापर्यंत 4 बॉल फेकलेत. 12 आकड्यावरती धावात. 5वा बॉल पाठ टाकायचा होता. हलकासा टर्न पाहायला मिळेल आणि अंपायरचा इशारा येतो यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 13. हा रिप्ले पहा. पायात अटॅक करायचा होता, पण ऑफ कटर बॉल. नॅचरल स्विंग मिळतोय या गोलंदाजाला, कारण की याआधी जो बाउन्स चेंडू झालेला तो देखील बघितला गेला तर आतमध्ये आला होता आणि आता देखील टप्पा जर बघितला गेला तर 3ऱ्या स्टंपवरती होता, लेग स्टंपवर, आणि तिकडनं चेंडू कट झालाय. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर राहुलचे बॉल हलकेसे कट होतात जे आतमध्ये येतात. हा बॉल चांगला. आता ऑप्शनचा बाहेर ठेवला. लाईनही चांगली आहे, लेंथही चांगली आहे आणि बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय 5वा बॉल आणि एकंदरी 62 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना प्रणय आणि रोहित आणि धाव फलकावरती टीम ओमसाई उगळेपाडा संघाने बनवलेत आतापर्यंत विदाउट लॉस 13. अंतिम बॉल या पॉवर प्लेचा. अंतिम बॉल फुल टॉस होता. पुन्हा टर्न केलाय बॉडीला आणि स्क्वेअर लेगला बरोबर पाठवलाय सीमार पार. चौकार शेवटच्या चेंडूवरती आला 4. आणि बघा धाव फलकावरती धावा तर 17 जोडला गेला. सिद्धेश्वरजी आणि कवाड टीमचे 12th मॅन जे आहे ते ड्रेसिंगमध्ये नसल्या कारणामुळे 2 धावांची पॅनल्टी देखील ॲड केली जाईल आणि या 2 धावा पॅनल्टीचा ॲड करून आता धाव फलकावरती धावा 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर पाठलाग चालू होता 62चा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, 2 धावा पॅनल्टीच्या, 19 धावा झाल्या. राहिले 18 बॉल आणि 18 मध्ये 43. सो जसे स्टार्ट हवा होता किंवा ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळाली आहे. पहा इक्वेशन टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. 43 धाव्यांची गरज आहे. राहिले तर 18 बॉल. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे. आता षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉल तयार. केवल आलेत. अटॅक करूनच खेळावं लागेल. 18-43. बघा रिक्वायर्ड 100 14.33 आहे. फार मोठाही नाही आहे आणि फार छोटाही नाही आहे. ओ रिव्हर्स खेळायचं होतं आणि त्यानंतर आता संपर्क तर तितका चांगला नाही. एक धाव फलकावरती बनवले. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फेकी करेपर्यंत बघा अंपायरचा इशारा येतो की 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्या, कारण की बॅट अँड बॉलचा संपर्क कोणताच नव्हता. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला
पण 2 धावा मिळाल्या तिकडे आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 21 आकड्यावरती. 17 मध्ये 41 बनवायच्यात. मॅच जवळ जाईल. इकडनं जर मी म्हणेन की उघडेपाडा टीमचे विकेट नाही पडले आणि 2 बॅटर खेळत राहिले, ॲटलिस्ट एक 3-3.5 ओव्हरपर्यंत राहिले, तर मी म्हणेन की मॅच भरपूर क्लोज घेऊन जातील हे दोघे जण, कारण की त्यांच्यामध्ये क्षमता आहे. लोवा फुल टॉस ऑन साईडला खेळलेत. पुन्हा लॉंग ऑनचे फिल्डर आता आहेत तिकडे डीपमध्ये. बॉल उचलतात फेकी करेपर्यंत आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 22 आकड्यावरती. रोहितच्या बॅटमधनं बघा 5 बॉल 11 धावा आणि प्रणयने देखील 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. पण रोहितची बॅटिंग चांगली झाली आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला मिड ऑफला. पुन्हा एक सिंगल मिळते. 14चा आस्किंग रन रेट आहे इकडनं सिद्धेश्वरची. प्रत्येकी षटकाच्या पाठीमागे 14 ते 15चा मधोमधल्या धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला डबल सिंगल्स तर गरजेचे आहेत, पण 1 ते 2 मोठ्या फटक्यांचा विचार करावा लागेल तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. केवलने ते काम करायला सुरुवात केली. आतापर्यंत बघा 4 बॉल फेकलेत आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आहे. विकेट लेस जरूर राहिलेत, विकेट नाही मिळाला केवलला, पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर त्याने धावाही नाही दिलेला. थोडं कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न केला हे षटक. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि अवघ्या 2च धावा दिलात. टोटल जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये टोटल धावा 4 आल्यात, पण 2 22 आहेत. सो केवलने वैयक्तिकचा जर विचार केला तर त्याने 2च धावा दिल्यात. पुन्हा रिव्हर्स करायचं. आता बरोबर बॅटवरती बॉल घेतला आणि माहिती आहे ऑफ साईडची बाउंड्री जवळ आहे, त्यामुळे तिथे कन्वर्ट होऊ शकतात धावा. चौकार आलाय. परफेक्ट पाहिलं होतं त्याने आणि बरोबर बॅटवरती घेताना भेदकता चांगली दिसली या बॅटरची. पुन्हा रिव्हर्स घ्यायचं होतं, पण यावेळेस बॅटचा कडेला लागलाय. एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं आता अंपायर्स गणेश पाटील सरांचा इशारा येईल की षटक क्रमांक 2 हे समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. जाऊन पोहोचला गेल्या 62चा पाठलाग करत असताना 28 आकड्यावरती आता राहिले 12 बॉल आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता 34. सो आता जे 14चं आस्किंग रन रेट होतं ते जाऊन पोहोचलं गेले 17 वरती, कारण की या षटकामध्ये धावा थोड्या कमी आल्या. छोटा ड्रिंक ब्रेक आपण मैदानामध्ये घेतला आणि बघा या आधीच आपली चर्चा देखील झाली की तुम्हाला जेव्हा पण मैदानामध्ये पाणी लागेल तुम्ही बिंदास पाणी मागवा, कारण की सध्या उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, त्यामुळे सध्या शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. चेक दरम्यान निखिल जे भोईर यांचं देखील ते आगमन होतं आणि त्यांचं देखील विराट स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर आयोजित विराट चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सरांचा आपण आवाज आज ऐकत होतो आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. खरं तर मागील अनेक वर्ष भिवंडी क्रिकेट म्हणा, ठाणे क्रिकेट म्हणा, त्यांचा आवाज आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकत आलो आहे आणि या विभागामध्ये देखील त्यांना भरपूर सारा प्रेम लागलेलं आहे आणि त्यांचा आपण आज या स्पर्धेमध्ये आवाज ऐकला आणि त्यांना वाढदिवसाच्या देखील भरपूर साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 62चा पाठलाग करत असताना टीम ओमसाई उगळेपाडा या संघाने धावा 28 सर बनवल्यात, पण 12-28 स्कोर बनवलाय. 12 मध्ये 34 अजूनही बनवायच्यात. 17.006 हा रिक्वायर्ड रन रेट आणि आता पॅनल्टीमेट षटकाला सुरुवात केली जाईल आणि या षटकामध्ये अनिश गोलंदाजीवरती आणखी एक 30 गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3 अनिशला याआधी आपण देखील पाहिलंय, भरपूर चांगली गोलंदाजी करतोय, क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि अनुज तयार गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल फुल टॉस, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फिल्डर इनफिल्डचे थोडे मिस करतात, पण बॉल हाताला लागला त्याच्यामुळे ती गती जी आहे ती कमी झाली आणि त्यानंतर बघा टीमचे कॅप्टन पोहोचले तिथपर्यंत. बॉल अडवतील आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव बनवली गेली ती म्हणजेच टोटल 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलक वाढल्या देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 30 आकड्यावरती. बघा हात लागला बॉलला त्याच्यामुळे ती गती कमी झाली, नाही तर कव्हरच्या दिशेने 4 मिळाले असता. आता क्रॉस बॅटेड खेळायचा होता. शॉट फाईन लेगचे
फिल्डर बॉल उचलतील, फेकी करेपर्यंत अंपायरचा इशारा वाईड आणि वाईड +1. अशा 2 धावा आणि जाऊयात आपण टीव्ही स्क्रीन अंपायरकडे. बॉलिंग साईड हा रिव्ह्यू आहे. चेक करूयात आमचे तिसरे पंच आपण या वाईड करिता हा रिव्ह्यू घेतलाय. ओमसाई मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना स्पर्धा पाहतोय आणि आता आपण चेक करतोय तिसऱ्या पंचांकडे डिपेंड. अंपायर चेंज युअर डिसिजन. इट्स अ फायर डिलिव्हरी. इट इज अ फायर डिलिव्हरी. आणि बरोबर बघा गोलंदाजी करत असताना गोलंदाज अनुजला आपण पाहतो आणि त्याला माहिती होतं की त्याने बघितलेलं की एस्टांचा वर्ण बॉल गेला. हा ॲक्शन रिप्ले पहा, जवळनं गेलाय. त्याच्यामुळे अनुजने लगेचच तो डिमांड केलं की जसं पाहिलं अंपायरने वाईट बॉल दिलाय लगेचच त्याने कॉलिंग केली की चला आपण रिव्ह्यू घेऊयात. आहेत आपल्याकडे रिव्ह्यू आणि बरोबर योग्य रिव्ह्यू. शॉर्ट बॉल आता बाहेर निघालाय आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती आता 31 धावा पाहतोय आणि 9 मध्ये अजूनही विजयाकरिता 31 ची गरज आहे. अनुज हवेमध्ये खेळल्यात, स्वीप केलंय बॉलला पण तो डिस्टन्स कव्हर नाही झालेला. बरोबर फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावेल आणि 31 वरती मिळतोय धक्का पहिला. बघा आता धावफलकावरती 31 वरती धक्का बसत असताना पहिल्या क्रमांकाचा पाहिलाय. म्हटलं होतं ना की तुम्हाला मोठा टोटलचा पाठलाग करायचा असतो तेव्हा तुम्ही सुरुवात कशी करता आणि ती सुरुवात किती कंटिन्यू तुम्ही ठेवताय हे महत्त्वाचं आहे. सुरुवात तर तुमची चांगली झालेली. 17 धावा आल्या होत्या, 2 धावा तुम्हाला पेनल्टीच्या मिळाल्या, 19 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि त्यानंतर आस्किंग रन रेट फार मोठंही नव्हतं आणि फार छोटंही नव्हतं. 14च्या अवरेजने. आणि म्हटलं होतं ना की बघा 14च्या अवरेजने धावा बनवणं, 1 ते 2 मोठे फटके, एखादा सिक्सर, एखादा चौकार, डबल सिंगल, तुम्ही ते प्रयत्न केलं करणं गरजेचं होतं. नसते आलं तरी पण 2-2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये. एक मित्र म्हणेन की 18 बॉल 18 मध्ये 5 सिक्सरचा जर विचार केला असता तर कदाचित ही मॅच सध्या जवळ दिसली असती. पण अजूनही संपलेलं नाही. 8 बॉल 31 ची गरज आहे. इकडनं देखील होऊ शकतं पण आता तुम्हाला डबल सिंगल नाही, आता तुम्हाला हवाई सफरच करावं लागेल. 16 मध्ये 31 बनवल्यात, 8 मध्ये 31 बनवायच्यात. थोडा आणखी जास्त वेग वाढवायचा. डावखुराताचा बॅटर सोडू दिलाय, जाऊ दिलाय. सहा बॉल आणि 6 मध्ये 31 धावांची गरज आहे आणि आता अंतिम षटक हाताळण्याकरिता आता अनिश आलेत का? बॉल तयार. अनिश आलेत आता गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल. अंपायर्स गणेश पाटील सरांचे हात अगदी शाहरुख खान सारखे समांतर झालेत. टायटॅनिक पोज देत आहेत ते जसजशा स्पर्धा पुढे जाईल ते वेगवेगळे पोज येतात त्यांच्या. कधी कधी पाय देखील थिरकतात त्यांचे. आपण भरपूर वेळा पाहिलंय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला पण बॅटच्या कडेला बॉल लागला. पण धाबा इथे मिळतील जरूर. धाव मिळेल ती. एकच धाव घेतली का? एकच धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये 33 आकड्यावरती. 5 बॉल 29. गुजरात टायटन्स आणि कोलकाता रिंकू सिंग ती मॅच आठवावी लागेल. 5-29 ची गरज आहे. सिक्सर हवेत आता इकडनं. आता फक्त तोच डिमांड आहे की तुम्ही प्रत्येक बॉलला बाहेरच फेका.
डू और डाय, करो या मरो. बॉल तयार, दूर आहे, दूर फेकला बॉल. इंटेन्शन चांगलं आहे की ऑप्शनच्या बाहेर ठेवायचं आहे. आणि आता इकडे रनआउटची संधी देखील निर्माण होईल आणि ही रिस्क फार मोठी होती. वाईड, वाईड प्लस रनआउट. की आदित्यनेच हे 5 बॉल फेस केले असते तर जास्त जिंकण्याचे चान्सेस वाढले असते. कारण की लेफ्ट हँडेड बॅटर आदित्य आणि या मैदानावरती जर बघितलं तर डावकुरा हाताचा बॅटर करीत ती शॉर्ट बाउंड्री आहे. त्यामुळे मिस टाइम स्ट्रोक देखील सिद्धेश्वरजी सिक्सर जाऊ शकले असते आणि लेफ्टीला इथे संधी आहे. पण त्याच्यामुळे मला प्रश्न आता हा पडतो की प्रणयने ती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न का केला आणि त्यामध्ये प्रणयचा विकेट देखील परतला गेला. आणि आता नवीन बॅटर आलेत संतोष. संतोष देखील लेफ्टीचा आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला, फिल्डर आहे डीप मध्ये, कलेक्ट करतील बॉल फेकी करेपर्यंत. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 35 आकड्यावरती. अजूनही विजयाकरिता बघितलं गेलं तर 4 बॉल राहिलेत आणि 4 मध्ये आता 27ची गरज आहे. त्यामुळे आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावाच आणि त्यामध्ये सिक्सर देखील हवेत. उडवल्या बॉलला हवेमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये, डाऊन दी बॉल आणि त्यानंतर विकेट कंप्लीट केली जाईल. धक्का क्रमांक हा येतोय 3रा. चला यानंतर आपण पुन्हा स्ट्रीमला देखील इन ॲक्शन पाहणार आहोत. पण सध्या आता या मॅचमध्ये औपचारिकता राहिली असं म्हणावं लागेल. कारण की 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 27 जावा आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे असं वाटत नाही की इकडनं फार जास्त एक्स्ट्राच्या रूपामध्ये चेंडू हाताळतील. त्यामुळे औपचारिकताच राहिली असं म्हणावं लागेल. यश आलेत नवीन बॅटर. अनिश हॅमट केल्या बॉलला, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये, बॉलला पकडला जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आता मॅच ऑलमोस्ट असं म्हणावं लागेल की आता मॅचमध्ये विपक्षी संघाने आता तारं टाकली आहेत आपली. आणि 2 बॉल आणि 26ची गरज आहे. ओमसाई उगळेपाडा आणि मीत स्पोर्ट्स कवाड बी या 2 टीममध्ये आपण आजच्या दिवसातील दुसरी मॅच पाहत होतोय. स्वतःचा फॉलो थ्रूमध्ये बॉलला स्टॉप केलाय. आता अंतिम बॉल राहिलाय आणि 1 चेंडू आणि 26ची गरज आहे. चला यानंतर तुम्हाला आणखी एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हुक करायचा प्रयत्न होता पण डॉट बॉल आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 ही समाप्त झालं आणि लगेचच आपण जाणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. नो डाऊट मी तर म्हणेन की विचारही करायची गरज नाहीये. कारण की ज्याने टोटल 46 जावा नॉट आउट बनवला दर्शनला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. 47 बनवल्या 18 मध्ये. दर्शनला आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक. 18 बॉल 47 नॉट आउट. कमालीचा खेळ त्याचा बॅटमधनं आणि बघा चेंडूच्या मेरिटनुसार खेळला. मैदानाच्या चाहू बाजूने त्याच्या फटके आपण पाहिले. आणि निखिल भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण दर्शनला प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक सन्मानित करायचं आहे.